तनु नाम पुत्रासो जतरपितरो भवन्ति मानो मध्यारेरिखता युरगान्तो चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखा दगणीरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षगुं शीर्ष्णोद्योः समवर्तत पदभ्यां भूमिर्दिशः श्रोत्रा तथा लोका अकल्पयन् शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा आत्मबुद्धि प्रकाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते दीपस्य नारायणाय नमः अनंतकोटि नमस्कारां समर्पयामि नमस्ते। रत्नागिरी असं आम्ही नेहमी म्हणतो. रामटेक टेक म्हणजे गिरीच आहे. रामगिरी ते रत्नागिरी असा जो प्रवास आहे तो केवळ असा एक भौतिक भौगोलिक प्रवास नाही आहे, तर हा एक ज्ञानाचा प्रवास किंवा ज्ञानाचा समन्वय करणारा हा प्रवास आहे. वस्तुतः कोकण जी ही भूमी आहे ही भूमी विद्वानांची भूमी आहे. संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र कोकणासाठी नवीन आहे, पण संस्कृतची परंपरा इथे नवीन नाही आहे. ती अत्यंत प्राचीन या ठिकाणी परंपरा आहे. केवळ परंपरा, केवळ ज्ञानामध्ये भर घालणारे म्हणजे ग्रंथकार इथे झाले असं नाही. पूर्ण देशाला संस्कृत या वाङ्मयाला एक दिशा देणारे ग्रंथकार या ठिकाणी झाले. आपटेंची डिक्शनरी म्हणा किंवा पावाकाण्यांचा ग्रंथ म्हणा किंवा भंडारकरांचा ग्रंथ म्हणा किंवा शंकर बालकृष्ण दीक्षितांचा ज्योतिषशास्त्राचा इतिहास, हे सर्व ग्रंथ संपूर्ण संस्कृत वाङ्मयाला दिशा देणारे ग्रंथ आहेत. अशा व्यक्तींनी युक्त असलेलं हे कोकण, या कोकणासोबत एक समन्वय व्हावा म्हणजे विदर्भात पण विद्वान मंडळी आहे. विदर्भात पण इतिहास पाहायला गेला तर विदर्भामध्ये सारस्वत जन्मभू असं म्हटलं जातं. तर विदर्भात पण संस्कृतचे विद्वान झाले तर ते विदर्भ आणि कोकणाचं एक समन्वय व्हावं या दृष्टीने विश्वविद्यालयाचं उपकेंद्राची स्थापना या ठिकाणी युक्तियुक्त आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर या उपकेंद्राची स्थापना होत असताना एक मुख्य लक्ष एक स्थापित होणं आवश्यक असतं. ते वस्तुतः या नाव जर पाहिलं या उपकेंद्राचं तर ते काय ह्याचं लक्ष किंवा उद्दिष्ट आहे हे स्वतःच सिद्ध होत आहे. भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे यांच्या नावाने उपकेंद्राची स्थापना झालेली आहे. आपण आजच्या काळात नेहमी म्हणतो की आता इंटरडिसिप्लिनरीला भर दिला पाहिजे किंवा आधुनिक आणि प्राचीनची सांगड घातली पाहिजे. तर हे कार्य म्हणजे अनेक वर्षांपूर्वी पांडुरंग वामन काणे यांनीच केलेली आहे. इंटरडिसिप्लिनरी धर्मशास्त्र स्टडीजवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. तर हे नवीन नाही आमच्या संस्कृत क्षेत्रामध्ये, तर ही अत्यंत प्राचीन कल्पना आहे. तर इंटरडिसिप्लिनरी म्हणजे अंतःशाखीय अध्ययन आणि भारतीय ज्ञान परंपरेचं थोडक्यात पुनरुज्जीवन हे कार्य करण्यासाठीच या ठिकाणी उपकेंद्राची स्थापना. तर इथे काही नवीन करण्यासारखं नाही, पण इथे जी परंपरा सुरू आहे ती विशिष्ट परंपरा सुरू आहे. त्या परंपरेमध्येच थोडीशी मदत म्हणून किंवा ती समृद्ध करण्याच्या दृष्टीने समन्वयाने उपकेंद्र कार्य करीत आहे आणि यापुढेही करीत राहणार. मला वाटते की या कामामध्ये आम्हाला साफल्य थोडक्यात प्राप्त झालेलं आहे. आज या ठिकाणी एक MOU देखील होणार आहे. आतापर्यंत गोगटे महाविद्यालयाबरोबर भारतीय ज्ञान परंपरा उपक्रम चालवण्याकरिता एक MOU झालेला होता. आता विधी महाविद्यालय बर्वे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विधी महाविद्यालयाबरोबर धर्मशास्त्र आणि आधुनिक विधिशास्त्र याची सांगड घालून इंटरडिसिप्लिनरी अप्रोच ठेवून एक रिसर्च करण्याच्या दृष्टीनं आज एक MOU होत आहे. त्याचबरोबर एक अभ्यासक्रम देखील नियोजन झालेला आहे. तो अभ्यासक्रम देखील चालविला जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपकेंद्रामध्ये एक विशिष्ट उपक्रम, अजून एक इंटरडिसिप्लिनरी उपक्रम म्हणजे
एक आर्किओलॉजी पुरातत्वशास्त्र आणि संस्कृत यांचा समन्वय करून एक अभ्यासक्रम सफल संपन्न झालेला आणि आता नवीन पण एक अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्याचबरोबर नाट्यशास्त्र आणि आधुनिक अभिनय कला, त्यानंतर योगशास्त्र, आधुनिक संदर्भात योगशास्त्राचा उपयोग, अशा पद्धतीनं एका शैक्षणिक संस्थेला जे कदाचित 3 किंवा 4 जे मुख्य स्तंभ लागतात, जे अध्ययन, अध्यापन, शोध, प्रकल्प, प्रकाशन, त्यानंतर एक समाजाभिमुख एक अप्रोच, हे 4ही स्तंभामध्ये विश्वविद्यालयाने थोडक्यात कार्याला प्रवृत्ती दिलेली आहे, चालना दिलेली आहे असं म्हणता येईल. त्या समाजाभिमुख एक उपक्रम म्हणून आमच्याकडे योगशास्त्र, वस्तुतः प्रत्येक संस्थेला समाजाभिमुख उपक्रम चालविणे आवश्यक असतं, तर एक माध्यम योगशास्त्राला आम्ही माध्यम म्हणून ते घेतलेलं आहे. त्यामुळे प्रमुख ऐक्य भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आकर्षणाकरिता योगशास्त्राच्या माध्यमातून, न्यायशास्त्र आणि इतर इंटरडिसिप्लिनरी अभ्यासक्रमांच्या माध्यमातून इथे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचं आणि संस्कृत ज्ञान परंपरेचा प्रसार कोकणामध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये अजून एक विशेष उल्लेख करू इच्छितो की मागच्या एप्रिल महिन्यात कुलगुरूंचं आगमन या ठिकाणी झालेलं होतं. त्यांच्या आगमनानंतर त्यांनी दिलेला एक दिशानिर्देश, त्याद्वारे आमचं लक्ष किंवा उद्दिष्ट जे आहे उपकेंद्राचं, तो अजून स्पष्ट झालेला आहे. तर त्यांचा एक संकल्प आहे की हे आता उपकेंद्र म्हणून राहणार नाही, तर हे उपकेंद्र परिसरात रूपांतरण होणार आहे. त्याचं परिसरात रूपांतरण होण्यासाठी ते आवश्यक भूमी इत्यादीची व्यवस्था, त्याच्यासाठी माननीय कुलगुरूंनी संकल्प केलेला आहे. त्याचबरोबर त्याला एक IKS केंद्र म्हणून विकसित करण्याचा देखील संकल्प केलेला आहे. त्यामुळे मी या ठिकाणी स्पष्ट करतो की उपकेंद्राचं मुख्य उद्देश या भारतीय ज्ञान परंपरा संरक्षण, संवर्धन आणि त्याचबरोबर याला परिसर म्हणून रूपांतरण करून या उपकेंद्राला एक मोठं स्वरूप देण्याचं एक मानस आहे. त्याचबरोबर एक प्रमुख विषय म्हणजे आज जे काही इथे सत्कार इत्यादी जे कृतज्ञतापूर्वक सत्कार होणार आहेत, त्याचं एक मुख्य कारण आहे. मागील 5 वर्षामध्ये इकडे कोकणातील लोकांनी, नागरिकांनी किंवा रत्नागिरीतील नागरिकांनी हे आपलं उपकेंद्र म्हणून याला स्वीकार केलं आणि आपलं उपकेंद्र म्हणून स्वीकार करून याच्या प्रगतीसाठी कार्य केलेलं आहे. आमच्या सोबत ते आलेले आहेत. काही वेळेला आम्ही त्यांच्या सोबत एकत्रित येऊन कार्य केलं, काही वेळेला त्यांनी आमच्या सोबत कार्य केलं. अशा पद्धतीने उत्तम समन्वय. सो वी आर हिअर नॉट फॉर कॉम्पिटिशन बट फॉर कोऑर्डिनेशन, अशी आमची भूमिका आहे. तर अशा पद्धतीनं उत्तम समन्वय झालेला आहे. सर्वांनी अहमहमिकया साथ आम्हाला उपकेंद्राला दिलेली आहे. त्याचबरोबर आमचीही नागरिकांबरोबर, इतर संस्थांबरोबर साथ राहील ही मी इथे हमी देतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. नमस्कार. पुस्तकाचा मराठी अनुवाद उपकेंद्रातील प्राध्यापिका कश्मीरा दळी यांनी केला आहे आणि त्याच्या पुस्तकाचं विमोचन इथे संपन्न होत आहे. सनातन धर्मासंदर्भातील इत्थंभूत बातमी लेखनाचं कामकाज केलेलं आहे. विशेष म्हणजे आधुनिक न्याय संहिता, न्यायशास्त्र याची सांगड जुन्या काळातील धर्मशास्त्रासोबत घालून एक रिसर्च प्रोजेक्ट सादर करण्यात आला होता आणि तो पुस्तक स्वरूपात सगळ्याच रत्नागिरीकरांसाठी, वाचकांसाठी आता यापासून उपलब्ध होणार आहे. यामध्ये याज्ञवल्क्य स्मृती, नारद स्मृती, कौटिल्य अर्थशास्त्र यासारख्या प्राचीन ग्रंथांची सांगड अत्यंत लीलया घालून हा प्रोजेक्ट पुस्तक स्वरूपात सादर करण्यात आला आहे. संस्कृत व संस्कृतेतर संकायच्या अधिष्ठात्री म्हणून महोदया कार्यरत आहेत. याशिवाय महोदयांना 26 वर्षांचा शैक्षणिक आणि प्रशासनिक अनुभव आहे. संस्कृत भाषा व साहित्य विभागाच्या प्रमुख म्हणून देखील त्या कार्यरत आहेत. IQACच्या संचालिका म्हणून आणि वित्त लेखा विभाग दायित्व स्वीकारल्यापासून विविध संविधानिक, प्रशासनिक कार्यक्रमाबाबत, उपक्रमाबाबत, प्रक्रियेबाबत विशेषत्वाने भर दिलेला आहे आणि नेहमीच त्यांचं या बाबतीत उपकेंद्राला देखील सहकार्य लाभलेलं आहे. पुन्हा एकदा अलोनी सरांचं मनापासून स्वागत.
यानंतर विशेष उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेले आहेत विश्वविद्यालयातील परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर जयवंत चौधरी सर, तर त्यांचं देखील स्वागत. चौधरी सर सध्या विश्वविद्यालयात परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत आणि याशिवाय व्याकरण विभागाचे प्रमुख देखील म्हणून ते काम पाहतात. सरांना त्यांच्या याच कार्याबद्दल वेदभूषण पुरस्कार आणि प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे. सरांचं जे शोध क्षेत्र आहे ते वेद आणि संस्कृत व्याकरण आहे. वेद आणि संस्कृतशी निगडीत अनेक कार्यक्रमांचं नियोजन सरांनी आज पर्यंत यशस्वीपणे केलेलं आहे. एमफिल मध्ये सरांना गोल्ड मेडल देखील मिळालेलं आहे. ताम संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्चास्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्री गुरुभ्यो नमः. सभाय नमः. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व संस्कृत प्रेमी आणि या उपकेंद्रावर विशेष प्रेम करणारे आपण सर्वजण, सर्वप्रथम धन्यवाद देतो की मला बोलण्याची संधी दिली. बोलण्याची तर खूप इच्छा आहे, पण वेळेचं भान ठेवून काय बोलावं असा विचार करत होतो. सरांनी एक चांगला विषय डोक्यात दिला. संस्कृत आहे, थोडंसं पौराणिकता यायला पाहिजे, पण संदर्भानुसार असावी. आपल्या सर्वांना माहिती आहे, पुराणामध्ये मत्स्य अवतार जो झाला त्याची एक कथा आहे. राजा सत्यव्रत ज्यावेळेस तपश्चर्येसाठी गेले आणि मग असंच दैनंदिन करत असताना ज्यावेळेस अर्घ्य देत होते, तर वंजळीमध्ये असं म्हणतात की छोटासा मासा आला आणि त्या मास्याने असं त्यांना सांगितलं की माझं रक्षण करा. त्यांनी तो मासा घेतला, कमंडलू मध्ये टाकला. थोड्याच वेळामध्ये त्याने कमंडलू एवढा आकार धारण केला. आता काय करायचं, तिथून बाहेर काढला, एका मटक्यात टाकला, तो मटक्या एवढा झाला. तलावात टाकला, तलावा एवढा झाला. जिथे जिथे टाकू त्या त्या आकाराला त्यांनी धारण केलं आणि शेवटी समुद्रात टाकलं, तर ते समुद्रा एवढा तो मासा झाला. नंतर आपल्याला माहितीये तो विष्णूचा अवतार आहे. हयग्रीवाने जे वेद समुद्राच्या तळागाळाला नेऊन ठेवले होते, त्या वेदांचा उद्धार, त्या वेदांचं रक्षण करण्यासाठी अशा प्रकारचा मत्स्य अवतार धारण केला होता. आता ही कथा मी का सांगतोय, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय जे रामटेकला आहे, त्याचा अंशावतार म्हणजे हे उपकेंद्र आहे. अंशावतार. आणि या अंशावताराने इथं तुम्हा सर्वांनी याला एक जागा दिली. 5 वर्षामध्ये दिलेल्या जागेत आता ओतप्रोत झालेले आहे. आता मंत्री महोदयांना तुम्हीच विनंती करा आणि आता मोठी जागा याला द्या. आणि मग मोठी जागा मिळाली, कशा ह्याची वृत्ती होणं गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की वेदाच्या रक्षणासाठी हे विश्वविद्यालय आहे किंवा ह्या फक्त याचंच ते कार्य असं नाही. मग याचं काहीतरी वैशिष्ट्य असायला पाहिजे ना. ते वैशिष्ट्य आज या 5व्या वर्षी, आज या दिवशी दिसतंय. काय, सांगली, कोल्हापूर, पुणे, रामटेक, नागपूर, मुंबई ह्या सगळ्या भागातली संस्कृत प्रेमी, संस्कृत जिज्ञासू, संस्कृत तज्ञ मंडळी आज रत्नागिरीमध्ये एकत्रित झालेली. म्हणजे संस्कृतचा प्रचार प्रसार, संस्कृत मध्ये कार्य करणाऱ्या सर्व मंडळींना एकत्रित करण्याचं कार्य या उपकेंद्राच्या माध्यमातून होतंय. आणि मला असं वाटतं हे खूप महनीय कार्य. आणि अशा प्रकारचं महनीय कार्य करण्यासाठी या उपकेंद्राला बळ देणं, राजाश्रय प्राप्त होणं, तुम्हा सगळ्यांचा संपूर्ण सहयोग प्राप्त होणं गरजेचं आहे. तर याची वृद्धी अपेक्षेप्रमाणे होत राहील. आणि संस्कृतचा, कारण या कोकणच्या भूमीबद्दल मी कोकणवासियांना काय सांगायचं, ही परमपवित्र भूमी आहे, विद्वानांची भूमी आहे. अनेक विद्वान ज्यांनी खरंच संस्कृत भाषेला अलंकृत केलं स्वतःच्या लेखनाने, त्या विद्वानांचं साहित्य, त्या विद्वानांचे जीवन, त्या विज्ञानांचं कार्य हे कोकणाच्या बाहेर पसरलेलं आहे. पण आता नव्या माणसांपर्यंत, नव्या पिढीलाही ते समजायला पाहिजे. आणि अशा प्रकारे कोकणवासियांचे संस्कृत क्षेत्रातलं जे अतुलनीय कार्य आहे ते आजच्या पिढीपर्यंत
जे संस्कृत क्षेत्रातील नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे उपकेंद्र म्हणजे अंशावतार आहे असं मला वाटतं. आणि या अंशावताराला वेळोवेळी तुम्हा सर्वांनी सहकार्य केलं, योग्यता सहयोग दिला आणि म्हणूनच या उपकेंद्राचे संचालक मराठे सरांच्या माध्यमातून 5 वर्षामध्ये असं म्हणतात ना, इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. ठीक आहे, तशा प्रकारची अवस्था प्राप्त झालेली आहे. मी माझ्या समर्थांच्या, सद्गुरुनाथांच्या, भगवंतांच्या आणि तुम्हा सर्व पवित्र पुण्यवंतांच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर या उपकेंद्राला परिसराचं स्वरूप जे माननीय कुलगुरूंचा मानस आहे तशा प्रकारचं परिसराचं स्वरूप याला प्राप्त व्हावं आणि ते प्राप्त होण्यासाठी अपेक्षित असणारं सहभाग आणि सहयोग तुम्हा सर्वांच्या वतीने मिळत राहो अशी एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि जायंट्स चॅरिटेबल ट्रस्ट चे ते अध्यक्ष आहेत डॉक्टर विवेक भिडे सर. आणि 10 गुंठे जागा त्यांनी उपकेंद्राला दानस्वरूपात देण्याचा निश्चय केलेला आहे. तिथे एक शाखा किंवा एक विस्तारित केंद्र उपकेंद्राचं तयार करण्यात येईल आणि अधिक जोमाने विस्तार होईल. कोकणासाठी जे जे उपयुक्त आणि कोकणासाठी जे जे परिणामकारक असे अभ्यासक्रम आहेत ते त्या केंद्रातून चालवण्यात येतील. पुन्हा एकदा सर धन्यवाद. यानंतर श्रीमान भागोजी शेटकीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आशिष बर्वे सरांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील आपण सर्व, अगदी 2च मिनिटात माझं मनोगत आणि शुभेच्छा व्यक्त करणार आहे. आत्ताच आपण आज आपल्या या उपकेंद्राच्या बरोबर आपल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचं जे श्रीमान भागोजी शेटकीर विधी महाविद्यालय लॉ कॉलेज आहे त्यांचा सामंजस्य करार आज आपण केलेला आहे. आणि ही खरंच माझ्यासाठी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसाठी आणि माझ्या महाविद्यालयासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण सर्वजण इथे आहात ते मी मागच्याही एका कार्यक्रमात इथे बोलताना असं म्हटलं होतं की आपलेपणा हे आपलं आहे. या आपलेपणातून या केंद्राशी जोडले गेलेल्या व्यक्तींची संख्या खूप जास्ती आहे. मगाशी अनेक मान्यवरांच्या भाषणामध्ये असाही उल्लेख झाला की संस्कृत हे रत्नागिरीसाठी काही फार नवीन नाही, पण तरीही सगळ्यांना सोबत घेऊन हे उपकेंद्र जी वाटचाल करत आहे गेली 5 वर्ष ती खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. काही वर्षांपूर्वी विधी महाविद्यालय लॉ कॉलेज आणि उपकेंद्राचा संपर्क आला, समन्वय होण्यास सुरुवात झाली आणि खूप चांगल्या गोष्टी आम्ही एकत्रितपणे करण्याचा निर्धार तेव्हा केला आणि त्यातल्या काही आता मूर्त स्वरूपात आल्या त्याचा मला खरोखर मनापासून आनंद वाटतो आहे. अनेकदा असा प्रश्न अनेकांच्या मनात, तुमच्याही मनात कदाचित काही जणांच्या असू शकेल की लॉ कॉलेज आणि संस्कृत उपकेंद्र काय बरं सामंजस्य करार असावा. तर आमचा असा मानस आहे, असा प्रयत्न आहे आणि त्याला मूर्त स्वरूपही येणार आहे. तो असा की आता आपलं या केंद्राचं जे नाव आहे भारतरत्न डॉक्टर पावा काणे यांच्या नावावरून या उपकेंद्राला नाव दिलेलं आहे. तर त्यांनी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र हे जे एक प्रचंड मोठं काम करून ठेवलेलं आहे ते काम आमच्या न्याय क्षेत्राशी, विधी क्षेत्राशी फार जवळचं आहे, निगडीत आहे. काही वर्षांपूर्वी आज आपण ज्या पुस्तकाचं किंवा प्रोजेक्टचं सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जो पेन्ना सरांच्या माध्यमातून इथल्या उपकेंद्राने प्रोजेक्ट चालवला नॅशनल लेवलचा, त्याचा रिव्ह्यू करण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्यावेळेला अभ्यासही आपोआप त्या निमित्ताने जास्ती करण्याची संधी मला उपकेंद्रामुळे मिळाली. आणि तेव्हा असं लक्षात आलं की जे 18 व्यवहार आहेत, मग ते याज्ञवल्क्य स्मृतीत दिलेले आहेत, नारद स्मृतीत दिलेले आहेत, अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये दिलेले आहेत, या सगळ्यांची सांगड जर आपण आजच्या कायद्यांबरोबर, आजच्या सामाजिक व्यवहारांबरोबर घालू शकलो तर विद्यार्थ्यांनाही ते जास्ती चांगल्या प्रकारे आत्मसात करता येईल आणि न्याय क्षेत्रामध्ये, विधी क्षेत्रामध्ये, लॉ सेक्टरमध्ये आपण त्या माध्यमातून निश्चित प्रगती करू शकू. आणि मग तो एक उत्तम प्रोजेक्ट या उपकेंद्राने पूर्ण केला ज्याचं आज आपण प्रकाशन केलं, इंटर डिसिप्लिनरी स्टडी इन धर्मशास्त्र. तर या डिसिप्लिन्स पैकी एक डिसिप्लिन हा लॉ हा आहे, ज्यात 18 व्यवहार सांगितलेले आहेत. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा प्रोजेक्ट इकडे संपन्न झाला ज्यात मला सहभाग घेण्याची संधी मिळाली महाविद्यालय म्हणूनही आणि वैयक्तिक म्हणूनही, ते म्हणजे कोकणातील साहित्यिकांचे, विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान.
आणि त्यावेळेला पांडुरंग पावा काणे यांचं लेखन हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र हा ग्रंथ हे पुन्हा एकदा वाचण्याची संधी मिळाली आणि तेव्हा आणखीन प्रकर्षाने जाणवलं की कोकणातले विद्वान आणि संस्कृत साहित्य हे काय अतूट अजोड असं नातं आहे. आणि त्याचंही प्रकाशन पुस्तक रूपात आज झालंय, ज्यामध्ये मी आपले भारतरत्न पावा काणे आणि त्यांनी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रमध्ये दिलेले रेफरन्सेस आणि त्यामुळे प्रत्यक्ष कोर्ट केसेसमध्ये त्याला रेफर करून दिली गेलेली जजमेंट्स असं एक पेपर मी त्या पुस्तकात लिहिलाय. पण हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की संस्कृत साहित्य, संस्कृत, आपले काय म्हणूया पूर्वज आणि आपण आत्ताचा समाज यांचं एक अतूट अजोड नातं आहे. आणि कुठलंच सेक्टर, मग ते लॉ सेक्टर असेल ना तर इतर कुठलं सेक्टर असेल, हे यापासून वेगळं नाही. आणि म्हणूनच आज मला आनंद होतो आहे की आज आपला सामंजस्य करार झाला. हे उपकेंद्र नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यावर भर देताना आपल्याला दिसतं आणि त्यासाठी खरोखर मी सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. आत्ता आपण सामंजस्य करार केलाय, पण आत्ताच आमचा एका सर्टिफिकेट कोर्सचा सिलेबस रेडी आहे, ज्याला मूर्त स्वरूप काही दिवसांमध्ये येईल आणि आपण तो कोर्स आपले महाविद्यालय आणि उपकेंद्र असं एकत्र चालवणारही आहोत आणि त्याचा सिलेबस रेडी आहे. थोडक्यात सांगायचं तर काही ज्या संस्था असतात त्या ऍक्टिव्हली काम करतात आणि काही प्रो ऍक्टिव्हली करतात आणि मी यांना सेकंड कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज करतो की नुसतं एखादी संस्था चालवणं, उपकेंद्र चालवणं इथे मर्यादित हे राहिलेले नाहीत, तर प्रो ऍक्टिव्हली आपण होऊन 4 पावलं पुढे होऊन इतरांना सोबत घेऊन जाण्याचा यांचा जो मानस आहे तो खरोखरच आपल्या सगळ्यांनाच वाखाणण्याजोगा आहे. मी सगळ्यांचे, खास करून दिनकर मराठे सर यांचे आणि सर्व उपकेंद्राच्या स्टाफचे आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचेही मनापासून आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. रत्नागिरीचं हे केंद्र म्हणजे दुसरी विजिट आहे माझी इथे. हे फार अतिशय उत्तम कार्य चालू आहे इथे. रत्नागिरीविषयी बऱ्याच जणांनी बोलला तर सहज विचारला, रत्नाकर जिथे आहे बाजूला, रत्नाची काय कमी आणि गिरी पण बाजूला आहे. म्हणजे रत्नाकरांनी जे रत्न दिली ती गिरी शिखरांवर गेलेली, अशी रत्न इथून निघालेली आहे. आणि ज्या गिरीला उज्ज्वल परंपरा शिवाजी महाराजांची, अशा त्या गिरीमध्ये आणि रत्नाकराच्या मध्ये ही भूमी आहे. त्यामुळे इथे नररत्नाची खाण असण्याचं साहजिक आहे आणि अशा ठिकाणी एक केंद्र आहे. दुसरा असा विचार आला की समुद्र मंथन सुद्धा, म्हणजे ज्ञानाचं सुद्धा मंथन, ज्ञानाच्या समुद्राचं मंथन करून जे काही रत्न बाहेर येणार आहे ती सुद्धा गिरी शिखरापर्यंत न्यायची जबाबदारी विद्यापीठाची आणि या केंद्राची आहे. त्यामुळे रत्नागिरी ही अतिशय समर्पक भूमी आहे या केंद्रासाठी. आणि ते आपल्याला लक्षात येत आहे की 5 वर्षात जी प्रगती झाली त्यात मराठे सरांचं आणि संस्कृत विद्यापीठाचा सहभाग आहेच, पण तितकंच किंवा त्याहून जास्त सहभाग रत्नागिरी वासियांचा आणि आजूबाजूचा. कारण की एखादी संस्था एखाद्या ठिकाणी म्हणजे विकसित होते आणि ती आवडते लोकांना, लोकांचा सहभाग असल्याशिवाय अशक्य असतं. त्यामुळे मी रत्नागिरी वासियांचं, समग्र रत्नागिरी वासियांचं आणि त्या सगळे आले मनपूर्वक आभार मानतो विद्यापीठाच्या वतीने आणि त्यांचं अभिनंदनही करतो की त्यांनी एका विशिष्ट अशा वेगळ्या प्रकारच्या केंद्राला विकसित होण्याची पूर्ण संधी दिली. कारण बीज चांगलं असं तरी जमीन आणि इतर गोष्टी चांगल्या लागतात. ते फार सुंदर इथे जागा असली पाहिजे, त्यामुळे हे केंद्र विकसित होत आहे. त्याबद्दल मराठे सर तुमचंही अभिनंदन आणि सगळ्यांनी तुमची तारीफ केलेली आहे, मी पण करतो. आणि कारण की याच्यात अशी गोष्ट असते की कोणती गोष्ट सुरुवात करणं कठीण असतं, कठीण म्हणजे कठीणच असतं की ते म्हणजे एखाद्या ठिकाणी वस्ती वसवण्यासारखा प्रकार असतो. येरा गबाळाचं काम नव्हे असं म्हणतात तसं. पण त्यासाठी मनुष्य शांत, सर्वसमावेशक असावा, सगळ्यांशी संबंध चांगले असावे आणि विद्वान असावा. या सर्व गुण तुमच्यामध्ये आहेत आणि असलेच पाहिजेत. म्हणून आज हे केंद्र 5व्या वर्षात इथे पदार्पण 5 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि केंद्राची प्रगती उत्तम, त्याचा आलेख झालेला आहे, उत्तम आलेख झालेला आहे आणि बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट अशी आहे की वर्धापन दिन
आपण आनंदात साजरा करतो, अभिनंदन करतो. हा 5वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाच्या दिवशी आपण सिंहावलोकनही करायचं असतं आणि समोर करायचं असतं. 5 वर्षात काय झालं हे आपण पाहिलेलं आहे. ते अतिशय उत्तम आणि अतिशय प्रगतीच्या दिशेने नेणारे सगळे कर्तृत्व आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पुढचे 5 वर्ष काय, हा सुद्धा विचार वर्धापन दिनाच्या दिवशी झाला पाहिजे. म्हणजे कुलगुरू येतील जातील, मराठी सर केंद्रप्रमुख म्हणून येतील जातील, पण विद्यापीठाची किंवा या केंद्राची दिशा पुढच्या 5 वर्षात कशी असेल याचा एक आराखडा, त्याला व्हिजन डॉक्युमेंट म्हणतो, तसं बनवणं आवश्यक आहे. कदाचित बनलं असेल, डोक्यात काही विचार असतील, पण ते एक लिखित स्वरूपात त्याचं एक डॉक्युमेंटेशन व्हावं, त्याचं लेखी स्वरूपात एक पुस्तिका असावी की पुढील 5 किंवा 10 वर्षात आणि अंतिमतः हे केंद्र कसं असावं, याचं काय कार्य असावं, हे विजन जोपर्यंत आपल्याला असत नाही तोपर्यंत आपण प्रगती होत राहील, पण मग ती एका विशिष्ट दिशेने आणि विशिष्ट उद्देशासाठी असणारी प्रगती असावी. त्याच्यासाठी वर्धापन दिन हा फार महत्वाचा असतो. त्या दिवशी पुढचंही पाहायचं असतं, मागचंही पाहायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून आणि रत्नागिरी वासियांची मदत घेऊन या केंद्राचं पुढचं स्वरूप कसं असेल आणि या केंद्राकडनं काय अपेक्षा लोकांची आहे आणि सगळ्यांचीच आहे, याच्या अनुषंगाने एक विजन डॉक्युमेंट तयार व्हावं. माझं व्यक्तिगत मत असं आहे की केंद्र 5 वर्ष झालं, केंद्र उत्तम झालं तर केंद्र न राहता याची व्याप्ती वाढावी. त्याचं परिसर रूपात जसं रसाळ सरांनी सांगितलं, याची इच्छा आहे खरंच इच्छा आहे की त्याची परिसर रूपात त्याचं रूपांतर व्हावं. कारण विद्या ही पुढे विद्याचं ज्ञान आहे, अध्यापन आहे, या सर्व गोष्टी पुढे जात असतात. त्या कधी थांबत नाही किंवा मागे येत नाही. मागे आली तर ती विद्या नाही, खरी विद्या पुढेच जात असते, प्रगतीकडे जात असते. त्यामुळे आपलं केंद्र हे परिसर रूपात विकसित व्हावं. मग परिसर रूपात विकसित व्हायला काय काय गोष्टी लागतील, या सर्व गोष्टी त्या डॉक्युमेंटमध्ये आल्या पाहिजे. शासनाची आणि बाकी लोकांची मदत होईल, सामाजिक संस्थांची मदत होईल, कॉलेजेसची मदत होईल, पण एक विशिष्ट डॉक्युमेंट आणि एक फ्रेमवर्क असल्याशिवाय त्या दृष्टीने काम होणार नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही या दृष्टीने कार्य करावं, एक डॉक्युमेंट बनवावं. शाश्वत विकासाविषयी चौधरी सर बोलले, फार महत्वाचा विषय त्यांनी खूप सोप्या पद्धतीने हाताळला. आणि शाश्वत विकासामध्ये भाषेचं महत्व हा एक वेगळा आयाम तुम्ही ठेवला सर. कारण की शाश्वत विकास हा सर्वांनी मिळून करायचा असतो, एकट्याची जबाबदारी नसते. आणि भाषा हे अत्यंत प्रभावी माध्यम, म्हणजे माणसात आणि जनावरात भाषेचाच फरक आहे. बाकी वृत्ती जनावरे असली तरी भाषेने माणूस होतो. तर कारण विचार प्रकट करण्याचं साधन म्हणजे भाषा, आणि भाषेतनं तुम्ही जे काही कम्युनिकेट करू शकता ते इतर गोष्टीतनं कम्युनिकेट नाही करू शकत. त्यामुळे शाश्वत विकास किंवा कोणतीही गोष्ट पुढे करायची असेल त्याला भाषेचं अत्यंत महत्त्व, आणि भाषा आणि चांगली भाषा, एक्सप्रेसिव्ह भाषा आणि पुढे नेणारी भाषा मागे पण आणू शकते. वाईट शब्द वापरले तर मागे जायची वेळ येते, चांगले शब्द वापरले तर पुढे जाता येते. कारण भाषेची शक्ती प्रचंड आहे, वाणीची शक्ती आहे. तिचं जोपासना होणे हे केंद्राचं कार्य आहे, ते आपण करावं. आणि शाश्वत विकासामध्ये फार महत्वाची गोष्ट जी सांगितली आहे की सरांचं उदाहरण घेऊन पुढे गेलं. मी आता कुठेतरी कर्मयोगावर कुठेतरी वाचनात येतं, त्याच्यात गेलं की आपण यज्ञ म्हणजे काय किंवा देवता म्हणजे काय. देवता म्हणजे इतकं सुंदर वर्णन आहे की देवता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, सृजनशक्ती. आणि ही प्रत्येक क्षेत्रामध्ये होतं. मत्स्य क्षेत्रामध्ये प्रोडक्टिव्हिटी तुम्ही सांगितलं की 4 महिने जर तुम्ही प्रोडक्टिव्हिटीला दिले तरच तुम्हाला त्याचा शाश्वत फायदा होईल नंतर. तसं कोणतंही कर्म हे तुम्ही प्रोडक्टिव्हिटीसाठी करता, पण प्रोडक्टिव्हिटीसाठी काम करताना जे काही यज्ञ करता किंवा जे कर्म करता त्याच्यामध्ये सॅक्रिफाईस पण पशुपक्ष्यांचा नव्हे. सॅक्रिफाईस म्हणजे तुमच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये 4 महिने हा सॅक्रिफाईस आहे. जर तो 4 महिने सॅक्रिफाईस केला तर अखंड आयुष्यभर तुम्हाला मासे पुरवत राहील. तर शाश्वत विकासामध्ये सॅक्रिफाईस आणि सर्व समावेश करतो. मासे माझ्या एकट्यासाठी नको, मी 4 महिने सगळ्यांनी जर त्याग केला तर सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. अशा प्रकारचा शाश्वत विकास हा भाषेतनं आणि अशा प्रकारचं ज्ञान
हे संस्कृत भाषेमध्ये विपुल प्रमाणात दिलेलं आहे. त्याचं योग्य इंटरप्रिटेशन मी नेहमी सांगतो. IKS खूप छोटी गोष्ट, IKS हा शब्द खूप छोटा आहे, त्यामुळे त्याच्या मागे प्रचंड मोठा त्याचा व्याप्ती आहे. इंडियन नॉलेज सिस्टम ती संस्कृत भाषेतनं आहे, त्यामुळे इंडियन नॉलेज सिस्टमवर अनेक वैज्ञानिक मूलतः मी एक केमिकल इंजिनियर असल्यामुळे आणि विज्ञानाच्या बऱ्याचशा मूलभूत गोष्टी ज्या आपण शिकतो आज, त्या आपल्या म्हणजे संस्कृत भाषेमध्ये किंवा संस्कृत ग्रंथांमध्ये किंवा आपण ज्याला पुराण म्हणतो, इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली अनेक प्रकारे लिहिलं आहे. शाश्वत विकासाविषयी तर पूर्ण आपलं साहित्य भरलेलं आहे, वेगळ्या प्रकारे भरलेलं आहे. संत लोकांनी जी परंपरा केली आहे ती सुद्धा शाश्वत विकासासाठीच आहे, सर्वसमावेशकतेसाठी आहे. तर याची आधुनिक म्हणजे मी जैन शब्द हा मी जाणीवपूर्वक वापरत नाही, कारण की माझं स्पष्ट मत आहे जैनजीमध्ये आंदोलन अपेक्षित आहे आणि रेबेलियन अपेक्षित आहे, त्यामुळे या शब्दाचा मी फार नाही आहे. पण नवीन पिढीसाठी जैनी हा फार चांगल्या अर्थाने घेतलेला शब्द नाही. ते जे नेपाळमध्ये झालं तसं सर्वत्र अशा इच्छेने तो शब्द वापरला जातो, आपण तो वापरू नये अशी प्रामाणिक इच्छा आहे. पण तरुण मुलांसाठी, नव्या पिढीसाठी आपल्याला हे कार्य आणि हे नव्या पिढीच्या भाषेत पोहोचवणं जरुरी आहे. ते कार्य सुद्धा आपण हाती घ्यावं अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे. बाकी विद्यापीठातर्फे मी प्रभारी कुलगुरू आहे, कदाचित 1-2 महिन्यात नवीन कुलगुरू येतील विद्यापीठाला. पण जे कार्य म्हणलं की ती संस्था टिकली पाहिजे, संस्थेचं डॉक्युमेंट, संस्थेचं विजन राहायला पाहिजे. माणसं बदलत राहतात, तर त्या दृष्टीने प्रयत्न होतील याची मला खात्री आहे. आणि मराठी सारखा सक्षम माणूस इथे आहे आणि त्याच्या मागे पूर्ण विद्यापीठ उभं आहे, त्यामुळे हे आणि रत्नागिरीकर वासी उभे सगळे रत्नागिरीकर उभे आहेत. आणि ही भूमी तशी ही अत्यंत पवित्र भूमी आहे, त्यामुळे या गोष्टी निश्चित होणार आहेत. आणि या केंद्राचं परिसरात आणि त्याही अतिशय नावाजलेल्या परिसरात रूपांतर होईल अशी मला नुसती आशा आणि माझी खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांना आणि सगळ्यांचं अभिनंदन. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे धन्यवाद समर्पण. तर विश्वविद्यालयाचे माननीय कुलसचिव डॉक्टर रोशन अलोने सरांना विनंती करतो की त्यांनी धन्यवाद समर्पण. कुमार चौधरी सर सध्या प्राचार्य म्हणून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे देखील सेवा बजावलेली आहे. याशिवाय सरांचा जो विशेष हातखंड आहे तो सागरशास्त्रीय आणि मत्स्यशास्त्रीय. मराठी आणि संस्कृत याचं खूप चांगल्यापैकी नातं आहे. आणि आपल्याला जर का शाश्वत विकास करायचा असेल, मग तो या केंद्राचा असेल, रत्नागिरीचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल, आपल्या देशाचा असेल, शाश्वत विकास जर का करायचा असेल तर मग आपल्याला भाषांवरती खूप महत्त्वाचं कार्य आपल्याला केलं पाहिजे. मानवाची जी उत्क्रांती आहे त्या उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये भाषेचा शोध जो आहे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही आहे, तर ती मानव संस्कृतीची, ज्ञानाची, विचाराची, मूल्यांची आणि सभ्यतेची वाहक आहे. मनुष्य आपल्या ज्या भावना आहेत, आपले जे अनुभव आहेत किंवा आपण जे संशोधन करतो, आपल्याकडे ज्या कल्पना येतात किंवा आपले जे संस्कार आहेत, याचे सर्व देवाणघेवाण हे भाषेच्या मार्फतच करत असतो. आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे जे ज्ञान जात असतं ते संस्कृतीचा वारसा पोचवण्याचं काम भाषा करत असते. आणि म्हणून भाषा ही कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाचा मूलभूत आधार आहे असं आपल्याला दिसेल. आजकाल आपण खूप रील बघत असाल, पाठीमागे यंग विद्यार्थी खूप आहेत, नुकतेच त्यांना जेनजी आपण म्हणतो. आणि त्यांची जी भाषा आहे ती मात्र आता बऱ्यापैकी वेगळी आपल्यापेक्षा झालेली आहे. त्याच्यामध्ये खूप सारा जो सुधार आहे ती करण्याची जबाबदारी आपल्याकडे परत एकदा मराठी सर, संस्कृत आणि मराठी भाषेकडे आलेली आहे. की आपल्याला खरोखरच ही संस्कृती जर का टिकून ठेवायची असेल तर जेनजीची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये आपल्याला सुधारणा करायला लागेल. आजकाल संपूर्ण जग जे आहे
ते विविध समस्यांनी आपल्याला पीडित आहे असं दिसतं. मग त्यामध्ये हवामानाचा बदल असेल, जैवविविधतेचा ऱ्हास असेल, नैसर्गिक जे साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीची कमतरता ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. वाढती लोकसंख्या मोठी समस्या आहे, गरिबी ही मोठी समस्या आहे, बेरोजगारी ही मोठी समस्या आहे, प्रदूषण ही मोठी समस्या आहे, सामाजिक विषमता, सोशल इनइक्वॅलिटी ही सुद्धा खूप मोठी समस्या आपल्याकडे. आपण जात असताना मग आपण पुढे जर काय जायचं असेल, विकास करून घ्यायचा असेल, तर मग कुठला विकास केला पाहिजे, तर मग आपल्याला शाश्वत विकास करून घेतला पाहिजे. मग ही शाश्वत विकासाची जी संकल्पना आहे ती 1987ला 1987ला रिओ येथे एक कॉन्फरन्स झाली. त्या वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट या कॉन्फरन्समध्ये या शाश्वत विकासाची संकल्पना मांडण्यात आली आणि तेव्हापासून जग या शाश्वत विकासाकडे आणि त्याच्या ध्येयांकडे, ते ध्येय गाठण्याकडे आपण आपली प्रगती करतो. पण जगाला जरी हे 1987ला कळलं असलं तरी भारताला मात्र आपली संस्कृती आपण जर का बघितली, वाचली, जेनजीने त्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की शाश्वत हा जो शब्द आहे तो आमच्याकडे अगदी शिवपुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे, ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे, अथर्व वेदामध्ये या शब्दाचा उल्लेख आहे, तैत्तरीय ब्राह्मण या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे, भगवद्गीतेच्या 8व्या श्लोकामध्ये त्याचा उल्लेख आहे, 9व्या श्लोकामध्ये उल्लेख आहे, गर्गा संहिता जी आहे त्या गर्गा संहितेमध्ये शाश्वत म्हणजे काय आणि शाश्वत ही संकल्पना काय या संकल्पनेबद्दल विस्तृतपणे लिहिलेलं आहे. अग्निपुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. हे सगळं आपल्या पुराणामध्ये काही हजार वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. परंतु जगाने ज्या वेळेला आपल्याला सांगितलं 1987ला वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये की आपण शाश्वत विकास केला पाहिजे, ओके नाही, म्हणून आपण आपल्या संस्कृतीकडे जर का बघितलं तर ही संस्कृती आपल्याला विकासाच्या सर्व नवीन ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला देण्याला समर्थ आहे. आपण शाश्वत विकास म्हटलं की त्याच्यामध्ये 3 साधारणपणे किंवा 4 आपण मुख्यतः म्हणतो त्या गोष्टी असल्या पाहिजे. इंग्रजीत जर का सांगायचं तर इकॉलॉजिकल सस्टेनेबिलिटी म्हणजे परिसंस्थीय शाश्वतता असली पाहिजे. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे सर्वत्र पर्यावरण आहे त्या पर्यावरणातील विविध बाबींमध्ये शाश्वतता असली पाहिजे, सातत्य असले पाहिजे, निरंतरता असली पाहिजे, त्याच्यामध्ये अमरत्व असलं पाहिजे, अविरतता असली पाहिजे, की नाही. त्यानंतर सामाजिक सस्टेनेबिलिटी म्हणजे सोशल सस्टेनेबिलिटी, त्याला आपण सामाजिक शाश्वतता असं म्हणतो. आर्थिक शाश्वतता ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक, आजची ही जी संस्था आहे, आपण ज्या संस्थेच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत, अशा प्रकारच्या संस्था समाजाशी ज्या वेळेला जुळून घेतात आणि काम करतात त्यावेळेला शाश्वत विकास होणं शक्य आहे, ओके नाही. आपल्याला साधारणपणे असं वाटतं की विकास म्हणजे काय, छानपैकी 4 लेनचा रोड झाला, मला 24 तास इलेक्ट्रिसिटी मिळाली, मी छानपैकी 4 व्हीलर गाडी घेतली, ओके नाही, त्यातनं फिरत गेलो, माझं घर चांगलं असलं पाहिजे, त्यात सर्व रूम AC पाहिजे, ओके नाही, हे झालं म्हणजे विकास झाला असं आपल्याला वाटतं, ओके नाही. परंतु ही विकासाची संकल्पना नाही. विकासाच्या संकल्पनेमध्ये विकास म्हणजे असा बहुआयामी प्रकल्प की ज्यामध्ये जीवनमान जे आहे ते उंचावलं जाईल, ओके नाही. पण जीवनमान उंचावण्याच्या या सर्व ज्या कल्पना आहेत या पाश्चिमात्य कल्पना आहेत. आपली जी कल्पना आहे ती जीवनमान उंचावण्याची आपली जी कल्पना आहे ती शांतीच्या स्वरूपात आहे, शांतीच्या स्वरूपात आहे की आपल्याला पीस मिळाली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानाची निर्मिती ही अतिशय महत्त्वाची आहे. तितकाच त्याचा जो समाजापर्यंतचा जो प्रसार आहे तो महत्त्वाचा आहे. विकास हा फक्त विज्ञान तंत्रज्ञान यांनी होणार नाही, तर भाषेच्या ज्या विविध शाखा आहेत त्या शाखांचा विकास हे होणं
आणि त्यांच्या मार्फत शाश्वत विकास होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर या शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये आपण बघितलं की सोशल सस्टेनेबिलिटी, इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी, इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि कल्चरल सस्टेनेबिलिटी जो इलिमेंट ॲड करण्यात आला नाही कॉन्फरन्समध्ये आणि जो भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. भारताला जर का प्रगती करायची असेल, पुढे जायचं असेल, सर्व जगाला मार्गदर्शन करायचं असेल, तर मग आपल्याला कल्चरल सस्टेनेबिलिटी म्हणजे सांस्कृतिक शाश्वतता ही खूप महत्त्वाची. आपली संस्कृती आपल्याला टिकवून ठेवावी लागेल आणि हे खूप मोठं चॅलेंज, ही खूप मोठं चॅलेंज आपल्या सोबत आहे. आजकालचं वातावरण तुम्ही बघत असाल, या सर्व वातावरणामध्ये आपली संस्कृती आपल्याला टिकून ठेवायची असेल तर मग आपल्याला आपली भाषा पहिल्यांदा टिकून ठेवली पाहिजे. मग ती संस्कृत असेल किंवा मराठी असेल किंवा हिंदी असेल, कुठली भाषा, आपली जी मातृभाषा असेल ती मातृभाषा आपल्याला टिकून ठेवल्या पाहिजे. आपली जी भारतीय सर्व ज्या भाषा आहेत त्या सर्व भाषा टिकून राहिल्या पाहिजे असं आपल्याला त्यामध्ये लक्षात येईल. आणि ते असल्याशिवाय आपल्याला शाश्वतता ही येणार नाही. पण पाश्चिमात्य कल्पनांमधली जो विकास आहे तो विकास आणि भारत देशातला विकास यामध्ये खूप अंतर आहे. आपण या सर्व गोष्टी म्हणजे मातृभाषेतलं शिक्षण असावं ही जी संकल्पना आहे ती आता आपण NEP 2020 म्हणजे नवीन आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण जे अंगीकारलं आहे त्यामध्ये आपण ते ॲक्सेप्ट केलं आहे. प्राथमिक शिक्षण हे पूर्णतः मातृभाषेमध्ये असेल आणि त्यानंतरचं जे शिक्षण आहे ते मग विविध भाषांमध्ये आपण ते घेतलं तरी सुद्धा झालं. म्हणून मातृभाषेवर भर देण्याची आवश्यकता आहे. गुणवत्तापूर्व शिक्षण जे आहे त्यामुळे पर्यावरण संरक्षण होईल. एक छोटंसं उदाहरण सांगतो की कसं आमचं जे ज्ञान आहे, पारंपरिक ज्ञान जे आहे ते कसं श्रेष्ठ आहे आणि ते आताच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती कसं अगदी 100% त्यावरती उपाय शोधून काढतं. आता माझं जे फील्ड आहे ते मासेमारी आहे. म्हणजे तसं संस्कृत आणि संस्कृत अध्यापन करणारे लोक असतात ते सर्व शाकाहारी असतील. तुम्ही असं म्हणाल की मराठीसारखी कोणाला पकडून आणलं मासेमारी करणाऱ्यांना. पण आमची भेट झाली, वैद्य सरांनी सांगितलं की मत्स्य व्यवसाय म्हणजे तो पहिला अवतार की नाही. आणि म्हणून ते जे कनेक्ट आहे ते त्या गोष्टीनं आहे. गोष्ट तुम्हाला सांगणार होतो. साधारणपणे चाणक्याच्या कालावधीमध्ये जे चंद्रगुप्ताच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती संशोधनाचं जे काम आहे ते आपले ऋषी करत असतात. आणि या ऋषींनी पर्यावरणाचा अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणावरती मासे ज्यावेळी प्रजननावरती असतात त्यावेळी त्याची मासेमारी केली जाते. आणि म्हणून त्यांनी ऋषींकडून संशोधन केलं. संशोधन केल्यानंतर एक रेकमेंडेशन म्हणजे आजच्या भाषेत रेकमेंडेशन आणि त्यावेळेच्या भाषेमध्ये लोकांना सल्ला त्यांनी दिला. तो सल्ला असा होता की देवशयनी एकादशीपासून देव उठी एकादशीपर्यंत पाण्यामध्ये प्रवेश वर्ज्य असावा. आता बऱ्याचदा आपण हा चातुर्मास म्हणून वापरतो. हा जो कालावधी आहे म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा जो संपूर्ण कालावधी आहे यामध्ये तुम्ही शाकाहारी झालं पाहिजे. म्हणजे मग आमच्या किनारपट्टीच्या लोकांकरता काय संदेश आहे की तुम्ही पाण्यामध्ये प्रवेश वर्ज्य आहे. तो पाण्यामध्ये प्रवेश वर्ज्य काय आहे तर त्याबद्दल सांगताना सर्वसामान्य लोकांना समजेल या भाषेमध्ये सांगण्याकरता त्यांनी सांगितलं की देव पाहून पाण्यामध्ये झोपतो. देवशयनी, देवशयनी म्हणजे देव पाण्यामध्ये जाऊन झोपतो आणि म्हणून पाण्यामध्ये प्रवेश वर्ज्य. ओके नाही. आता देव पाण्यामध्ये झोपतो. आजची ही जी आमची जी जेनजी आहे ही आम्हाला ऐकणार नाही. काय तुम्ही सांगतात ओके नाही. तर देव ही जी संकल्पना आहे ही देव ही काही नसून निसर्ग आहे.
देव म्हणजे काय? निसर्ग. आणि या निसर्गामध्ये समुद्राच्या आतमध्ये कुठल्याही पाण्यामध्ये, मग ते गोड पाणी असेल, समुद्राचं पाणी असेल, खाडीचं पाणी असेल, या सर्व पाण्यामध्ये या काळामध्ये जवळजवळ 90% मासे हे प्रजनन करत असतात. त्याची लहान लहान पिल्लं तयार होत असतात आणि ही पिल्लं वाढत असतात. आणि म्हणून त्या ऋषींनी अभ्यास केला आणि ऋषींनी अभ्यास करून सांगितलं की देवशयनी एकादशी पासून देव उठी एकादशी पर्यंत जर का आपण ही बंदी ठेवली, तर आजकाल काय आहे की बंदी म्हटलं की लगेच निगेटिव्ह, नकारात्मकता त्यात नाही, हो की नाही? म्हणून आपण त्याला हॉलिडे म्हणतो, हो की नाही? फिशिंग हॉलिडेज. तर हा फिशिंग हॉलिडेजचा जो कालावधी आहे तो 120 दिवसाचा आहे. 365 दिवस आपल्याकडे असतात वर्षभरामध्ये. यापैकी 120 दिवसाचा जर का आपण बंदी जर का ठेवली, तर पूर्ण वर्षभर म्हणजे बाकीचे जे 8 महिने आहेत त्या 8 महिन्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने कितीही तुम्ही मासे समुद्रातनं काढले तरी ते संपणार नाही. अक्षय या दृष्टीने तुम्हाला मिळतील. पण ते कधी? जर तुम्ही संयम पाळला तर. देवशयनी एकादशी पासून देव उठी एकादशी पर्यंत. हे बघा, आता हे 2000 म्हणजे चंद्रगुप्तच्या काळापासून आतापर्यंत ते चालत आलेलं होतं. पण गेल्या 100-150 वर्षामध्ये ही जी परंपरा होती ही बंद पडली. आणि मग आता मी मासेमारी ज्यावेळेला करतो त्यावेळेला जेवढं जास्तीत जास्त मला मिळेल तेवढं ओरबाडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून भारतीय संस्कृतीने पर्यावरण किंवा जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या संपत्तीला कधीही ओरबाडून घ्या असं सांगितलेलं नाही. म्हणून सगळे आमचे जे सण आहेत या सणांमध्ये आपण या निसर्गाचं संवर्धन कसं करावं याविषयीच. आता ही जी मी आपल्याला सांगत होतो की आमच्याकडे सर्वात मोठी समस्या मत्स्य व्यवसायामध्ये ही आहे की यामध्ये शाश्वतता नाही. आता ही शाश्वतता कशी? ही शाश्वतता जर चंद्रगुप्तच्या काळामध्ये जो अभ्यास केलेला आहे त्यांनी जे सांगितलं आहे ते जर का आम्ही अडॉप्ट केलं तर बाकीचे कुठलेही पर्याय करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार. म्हणून मी आपल्याला म्हटलं की आपला जो देश आहे या देशाला सांस्कृतिक शाश्वतता जर का आपल्याला द्यायची असेल तर मग आपल्याला आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला टिकवून ठेवावी लागेल. ही टिकवून ठेवण्याकरता या सर्व ज्या भाषा आहेत, मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत आणि मराठी याचं खूप जवळचं नातं आहे, हो की नाही? म्हणजे सुरुवात मला वाटते ज्ञानेश्वरांनी केली. भगवद्गीताचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजावं. कटोपर्यंत बाकीच्यांना संस्कृतमध्ये ती कदाचित माझ्यासारखे लोक ज्यांना शिक्षण मिळालं नाही संस्कृतमधलं तर त्यांना ते समजावं म्हणून ही मराठीमध्ये ते ट्रान्सलेशन झालं. आणि यातूनच आपण आपली जी शाश्वतता जी आहे, हे जे शाश्वत विकासाचं जे तत्व आहे जे जागतिक स्तरावरती मान्य करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये विविध गोल्स आहेत. त्याला SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं म्हटलं जातं. एक 17 गोल्स आहेत. आणि आजही तुम्ही आपल्या जिल्ह्याचं जे प्लॅनिंग होतं विकासाचं, त्या विकासाचं किंवा महाराष्ट्राचं प्लॅनिंग होत असेल त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्हाला हा SDG जो आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कुठला आहे हे तुम्हाला सांगायला लागतं की तुम्ही हे काम करणार आहात. हे काम करत असताना कुठला गोल तुम्ही याने आपण पूर्ण करणार आहोत. तर माझा मुद्दा असा होता की आपण भाषा टिकवल्या पाहिजे. आणि भाषा ही जी आहे ही संस्कृतीचा आत्मा आहे. ती आपल्याला लोककथा, लोकगीतं, अभंग, भारुड, म्हणी, लोकपरंपरा, ऐतिहासिक अनुभव या सर्वातून आपल्याला या भाषेचं जतन झालेलं आपल्याला कळेल. आणि म्हणून असे कार्यक्रम ज्या वेळेला असतील त्यावेळेला आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी होणं खूप महत्त्वाचं आहे. एखादी भाषा जर का नष्ट झाली तर त्या भाषेसोबतच शतकानुशतके संचित झालेलं जे लोकज्ञान आहे ते लोकज्ञान सुद्धा नष्ट होतं.
आणि म्हणून भाषेचं संरक्षण आवश्यक आहे. भाषेचं संरक्षण झालं तर सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा जो आहे, प्रचंड असा सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा या आपल्या भारत देशामध्ये आहे, त्याचं संरक्षण होईल. आणि आपल्यासारखी जी विद्यापीठ आहे, हे विद्यापीठ, हे संशोधन केंद्र, हे या सर्व भाषांना संरक्षित करतील. फक्त संरक्षित करणार नाही, त्यांचा विकास होईल. या भाषांचा विकास झाल्यामुळे आपली संस्कृती जपली जाईल आणि त्यामुळे विकास जो आहे तो शाश्वत विकास होईल असं मला वाटतं. यावेळी मी फार जास्त आपला वेळ घेत नाही, परंतु ही जी संस्था जी आहे, या संस्थेचा शाश्वत विकास व्हावा एवढे माझ्या सदिच्छा त्याला व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद.